नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 35वा दिवस आणि या चॅलेंजच्या टप्प्यामध्ये आपण ऑलमोस्ट एक दिवस मागे आहोत चॅलेंज अर्ध्या लेवलपर्यंत घेऊन जाण्यासाठी. आज 35व्या दिवशी आपण जर काल बघितलं तर 34व्या दिवशी आपण काल लेग हिट केले होते, त्याच्यामुळे थोडीफार जी लोअर बॉडी जी होती तर ती थोडीशी फार काय म्हणतात फटीग असणं किंवा थोडीफार स्ट्रेंथ त्याच्यावरती होता ऑलरेडी. पण तरीसुद्धा आपल्याला आज हाय इंटेन्सिटीमध्ये जे वर्कआउट होतं ते कंप्लीट करायचं होतं, कारण की मागच्या जवळपास आपण बघितलं तर मागे 3-4 दिवस जे होते म्हणजे कालचा दिवस सोडून तर त्याचे 3-4 दिवस आधी आपण थोडेफार लो वेटमध्ये हाय रेप्समध्ये ट्रेन करत होतो, जेणेकरून जे CPT-मध्ये आपला जो कोर्स चालू आहे त्या कोर्समध्ये आपला बाकीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स असेल तर तो सुधारला पाहिजे. पण आता तो कोर्स जो आहे तर त्याच्यामध्ये फक्त आपले आता मोजून आर्म्समध्ये ट्रायसेप्स आणि ॲब्स एवढंच बाकी आहे आणि डेडलिफ्ट एक बाकी आहे. तर ते पुढच्या 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यामुळे आता तो एक जो मेन प्रॉब्लेम होता तर तो आता सॉल्व्ह झाला आहे. म्हणून आपण आता पुन्हा ज्या बॅक टू बेसिक्स किंवा जे वर्कआउटला आपण आधी करत होतो हाय इंटेन्सिटीवर तर ते आता पुन्हा करू शकतो. त्यामुळे आजचा जो दिवस होता तर तो होता आजचा चेस्टचा आणि बॅकचा, पण मोस्टली आजचा जो दिवस होता तर तो होता डेडलिफ्टसाठीचा. डेडलिफ्ट आज बऱ्याच दिवसानंतर मारलं असं वाटत होतं, कारण की ज्या हाय रेपमध्ये किंवा ज्या हाय इंटेन्सिटीमध्ये मी ते डेडलिफ्ट केलं आहे तर त्याने आज खूप बॅकवर आज खूप जास्त स्ट्रेन आलेला फील होतो आहे मला. जनरली मी जेव्हा डेडलिफ्ट यूज करतो आहे तर तेव्हा मी ते कन्व्हेन्शनल हिट करतो आहे, तर जेव्हा आपण डेडलिफ्ट करतो पुन्हा होल्ड करून पुन्हा रेप परफॉर्म करतो. पण आज मी रोमॅनियन हिट केलं आहे, पण रोमॅनियनमध्ये सुद्धा आपण जी रेप रेंज असते आपली तर ती आपण बिलो मिडलाईन ऑफ दी TBAला जे आहे तिथपर्यंत आपण घेऊन जातो. पण आज मात्र मी ग्राउंड टू लेवल म्हणजे जी आपण कन्व्हेन्शनलमध्ये रेप रेंज यूज करतो तर त्या रेंजपर्यंत वेटला घेऊन जाऊन त्यानंतर मग पुन्हा वरती यायचं ह्या गोष्टी परफॉर्म केल्या. जे आज वेट होतं तर ते 100 रेप होतं, 100 kgs होतं आणि त्यामध्ये 12 रेप मॅक्स असं ट्रेन केलं. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ज्याच्यामध्ये मी ही एक्सरसाइज करतो आहे. तर आज आपल्यासोबत श्लोक आहे. श्लोकला आपण जरा विचारूया चॅलेंजबद्दल काय वाटतंय. तर श्लोक, तुला काय वाटतं चॅलेंज जी चालू आहे तर त्याच्याबद्दल माझा परफॉर्मन्स तुला कसा वाटतो? परफॉर्मन्स तर एकदम चांगलाच आहे. तुला काय वाटतं मी जे डाएट फॉलो करतोय त्यामध्ये किती डेडिकेशन दिसतं तुला? डेडिकेशन तर फुल नाही, काही पोळी भाजी काही खात नाही काही. तर बाकीचा डाएट तुला कसा वाटतो मग? इफेक्टिव्ह वाटतोय का नाही तुला? इफेक्टिव्ह तर आहे. मग तुला बॉडी कशी वाटते माझी जी बनती आहे ती? बॉडी तर आधीपेक्षा खूप भारी बनते, कटवर दिसते आधीपेक्षा चांगली. ओके. मग श्लोक, तुला जर आता पुढे चालून जेव्हा आता बॉडी बनवशील तुला बल्कवाली बॉडी पाहिजे का कटवाली बॉडी पाहिजे? कटवाली बॉडी पाहिजे. बल्कवाली नाही पाहिजे, जे एकदम पॉवरफुल बॉडी लिफ्टर तशा नाही पाहिजे नाही का? असंच. जर तुला असं सांगितलं की तुला एकदम भारी, एक 2 प्रकारचे लोक बॉडी बनवतात. एक बॉडी असते की ज्याच्यामध्ये तू खूप भारी दिसतो म्हणजे तुला फिजिकली भारी असतं, पण स्ट्रेंथ जी आहे तर ती थोडीफार असते म्हणजे खूप जास्त नसते. अजून एक बॉडी असते ज्यामध्ये स्ट्रेंथ खूप जास्त हाय असते पण जी बॉडी फिजिक आहे तर ती ॲव्हरेज लेवलला असते. तू काय चूज करशील? स्ट्रेंथ जास्त असणारी बॉडी. दिसायला नको? दिसायला नको? नको, काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही. अरे दिसलं पण काय? बॉडी लोक दिसण्यासाठीच बनवते ना जास्त. पण मी नाही बनवत ना. कडक असं पाहिजे जरा मित्रांनो आपल्याकडं की दिसण्यापेक्षा त्याला फंडामेंटलवरती जास्त फोकस करायची इच्छा आहे. असं जर आपल्या भारतामध्ये नवीन नवीन नवजवान विचार करू लागले तर आपला देश खूप नेक्स्ट लेवलला जाईल. तर श्लोक, तू माझा तो डेडलिफ्टचा करतानाचा व्हिडिओ बघितला, तुला कसा वाटला व्हिडिओ बघून? व्हिडिओ तर मला खूप आवडला. माझं इन्स्पिरेशन बनला तो व्हिडिओ. बापरे. इन्स्पिरेशन बनला आहे श्लोकचा आज डेडलिफ्टचा व्हिडिओ. आता श्लोक सध्या जो आहे तर तो सध्या 8वीत आहे. त्यानंतर तो जवळपास पुढच्या 3 ते 4 वर्षानंतर ट्रेनिंग सुरू करेल अशी एक मला अपेक्षा आहे श्लोककडनं. आणि तेव्हा जो सुरू करेल तेव्हा या गोष्टींमुळं ज्या गोष्टीवरने सध्या मी आज ट्रॅव्हल करतो आहे किंवा सफर करतो आहे तर त्या गोष्टीला खूप जास्त इझी असतील, कारण की त्याला माझा पुढे चालून एक गायडन्स मिळेल. त्यामुळे त्याला बॉडी बिल्डिंग थोडी सोपी जाईल कम्पॅरेटिव्हली, अशी एक मला आशा आहे. तर श्लोक, तुला पुढे चालून एक बॉडी बिल्डिंग करू वाटते का नाही बरं वाटतं? करू वाटते ऑफकोर्स. मग तुला खूप काही खावं लागेल त्यासाठी, म्हणजे खाण्याची तयारी आहे का पण तेवढी? तुला अर्धा बर्गर जात नाही सध्या खायला. मग तेव्हा नव्हतं लागलं ते. मित्रांनो, काल आम्ही गेलो होतो पुण्यातल्या कॅम्पमधील बर्गरमध्ये. या बर्गरला हा क्रिटिसाईज करतो आहे. तुम्ही याला का वेटमध्ये काही बोलू नका प्लीज. विचारा जालन्यावरनं आला आहे. तर अजून लोक तुला काही बोलायचं आहे का व्हिडिओमध्ये? नाही अजून काही नाही.
तर मित्रांनो, आजसाठी एवढंच होता. आजचा जो डाएट होता तर तो पण आज कंप्लीट केला आहे. आज दुपारी ओट्सच्या ऐवजी आपण पोळीला रिप्लेस करून कार्ब्सचा इंटेक त्या प्रकारे पूर्ण केला आहे. रात्री मात्र कंटिन्युअसली आपला डाएट आहे तर तो कम्प्लिटली चालू आहे. सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, 3 टप्पे जे डाएटचे आहेत तर ते कम्प्लिटली पूर्ण झालेत. त्यामुळे आज काही प्रॉब्लेम नाही. रिकव्हरी पण आज मस्त होईल. वर्कआउट पण खूप छान झालं आहे. आजसाठी एवढंच. उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. मी पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.